नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची आरोग्य व शारीरिक शिक्षण कार्यपुस्तिका व नोंदवहीमधील द्वितीय सत्र खेळ कौशल्य अहवाल लेखन पूर्ण करणार आहोत। तुम्हाला जर इयत्ता 10वीच्या वर्गाची बालभारती प्रकाशन किंवा नवनीत प्रकाशनाची विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिक नोंदवही, गणित प्रात्यक्षिक पुस्तिका, संरक्षणशास्त्र कार्यपुस्तिका, संरक्षणशास्त्र मार्गदर्शन व नोंदवही, जलसुरक्षा वही, इंग्लिश वर्कबुक त्याप्रमाणे 2021 ते 2026 पर्यंतच्या बोर्ड प्रश्नपत्रिका अभ्यासायची असतील तर या सर्व विषयांची प्लेलिस्ट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांचा देखील सराव करा। द्वितीय सत्र खेळ कौशल्य माझा आवडता खेळ अहवाल लेखन। खेळाचे नाव व्हॉलीबॉल। सांघिक खेळ, खेळाचा वर्गीकरणानुसार प्रकार, फटकावण्याचा खेळ, खेळाडूंची संख्या 6+6, आवश्यक साहित्य, चेंडू, खेळाचे कोर्ट, नेट इत्यादी। पुढे आहे क्रीडांगणाकृती। पहा त्या ठिकाणी आपण क्रीडांगणाचे छायाचित्र चिटकवलेले आहे। सर्वसाधारण नियम: 1. जो संघ नाणेफेक जिंकतो तो आधी सर्व्हिस किंवा क्षेत्र निवडू शकतो। 2. एका संघात 12 खेळाडू असतात। 3. सर्व्हिस करणाऱ्या संघाकडून जोपर्यंत नियमभंग होत नाही तोपर्यंत एकच खेळाडू सर्व्हिस करतो। 4. सर्व्हिस बदलल्यावर ज्या संघाकडे सर्व्हिस येते त्यातील खेळाडू घड्याळाच्या काट्याच्या दिशेने मैदानात क्रम बदलतात। 5. एक सामना 3 किंवा 5 सेटचा असतो। सर्वात जास्त सेट जिंकणारा संघ जिंकतो। 6. सामने रॅली स्कोरिंग पद्धतीने खेळले जातात। 7. सेट झाल्यानंतर संघ क्षेत्र अदलाबदल करतात। 8. अंतिम सेट 15 गुणांचा असतो। एका संघाचे 8 गुण झाल्यावर क्षेत्र अदलाबदल करण्यात येते। 9. चेंडू पकडणे, ढकलणे, पंचांच्या परवानगीशिवाय बदली खेळाडू घेणे, ओरडणे हे चुकीचे आहे। खेळातील आवश्यक कौशल्ये: 1. सर्व्हिस। व्हॉलीबॉल खेळाची सुरुवात नेहमी सर्व्हिसने होते। क्रीडांगणाच्या अंतिम रेषेच्या बाहेरून चेंडू टोलवून प्रतिस्पर्ध्याच्या क्षेत्रात जाऊन पडेल असा फटका मारणे। 2. अंडरआर्म, राऊंड आर्म, ओव्हरआर्म ही सर्व्हिसची विविध कौशल्ये आहेत। 3. पासिंग अंडरहँड पास कंसात फोरआर्म पास। 4. पासिंग अंडरहँड पास बॅकवर्ड, 5. ओव्हरहेड किंवा अप्पर हँड पास। 6. स्मॅशिंग, अप्रोच रन, टेक ऑफ व लँडिंग। 7. प्लेसिंग आणि 8. स्पाइक। खेळातून प्राप्त कौशल्ये प्रावीण्य: 1. या खेळाच्या सरावामुळे टेक ऑफ म्हणजे हवेत उडी मारण्याचे माझे कौशल्य विकसित झाले। 2. माझा दम श्वास वाढला। 3. वेगवान हालचाली करणे मला सोपे जाऊ लागले, तसेच चपळता वाढली। 4. हातांमधील विशेषतः मनगटातील खांद्यांच्या स्नायूंमधील शक्ती वाढली। 5. चेंडू टोलवताना चवड्यावर उभे राहण्याचा सराव झाल्यामुळे शरीराचा तोल चांगला सांभाळता येऊ लागला। खेळामुळे झालेले इतर फायदे: 1. या सांघिक खेळामुळे माझ्यातील खिलाडू वृत्ती वाढली। 2. रोजची कामे करण्यात मला उत्साह वाटतो, अभ्यासात मन एकाग्र होते। 3. पुरेसा शारीरिक व्यायाम होत असल्यामुळे माझी पचनशक्ती सुधारली। 4. मला नवीन मित्र मिळाले। 5. मानसिक थकवा कमी झाला। हा खेळ मला आवडतो कारण व्हॉलीबॉल खेळाचे कोर्ट क्रीडांगण आमच्या शाळेत असून आमचे सर मॅडम आम्हाला खूप छान शिकवितात। 2. हा वेगवान व ताकदीचा खेळ असल्यामुळे मला खेळायला आवडतो। 3. या खेळाचे स्वरूप मला आवडते। हा खेळ खेळताना आणि पाहताना मला आनंद मिळतो। पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण द्वितीय सत्र खेळ कौशल्य माझा आवडता खेळ अहवाल लेखन पूर्ण केले आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।